आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। स्वराज्य दही काला उत्सव 2024 दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात जल्लोषात दीपेश म्हात्रे फाउंडेशनतर्फे दही काला उत्सव साजरा करण्यात येत आहे। दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीनं स्वराज्य दही काला उत्सव यावर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक डोंबिवली पश्चिम इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। या वर्षीचा दही हंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे, ज्यांनी सातत्यानं आपल्या डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा केली आहे आणि विशेषतः कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले। अनेकदा ॲम्ब्युलन्स पोहोचण्यापूर्वीच त्यांनी नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले। या अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना यावर्षीचा पहिला दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येत आहे। दहीहंडी महोत्सवाच्या संध्याकाळी गुलाबी साडी फेम संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे, तर रील स्टार विनायक माळी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। यावर्षीच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, जे सर्वांसाठी खुले। द्वितीय पारितोषिक देखील 1 लाख रुपये असून ते डोंबिवलीतील मंडळासाठी आरक्षित असेल। या व्यतिरिक्त 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता कृष्ण जन्मोत्सव पारंपरिक भजनाच्या माध्यमातून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे। तर या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडीचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा असे दीपेश म्हात्रे फाउंडेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। यावर्षी आपण दही काला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे 27 तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी फोडण्याचा देतो आहे, जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षा चालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षा चालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे। रिक्षा चालकांना एक संधी देऊन रिक्षा चालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। कारण रिक्षा चालक आपण बघितलं असेल तर अनेक वेळा रिक्षा चालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोचवणं, त्याचबरोबर काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात, तर त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे। आपण यावर्षी महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हंडी करत असतो, पण एक महिला सुरक्षा हंडी असं आपण या हंडीला एक नाव दिलेलं आहे आणि ती महिलांच्या माध्यमातून ती हंडी फोडली जाणार आहे आणि महिला सुरक्षिततेचा एक संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहे। मी एक पत्र तयार केलेलं आहे। आपण बघत असाल तर आपल्या शहरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही, रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांवर दरवर्षी सर्वच पक्षाची लोक मोठ्या प्रमाणात कमानी उभारत असतात। मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या कमानी जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये उभारणार नाही, जेणेकरून लोकांना ट्रॅफिक आणि धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये। आपण बघितलं असेल तर या कमानींमुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या लोकांना सहन करावी लागते आणि मी माझा निर्णय तर घेतलेलाच आहे, परंतु मी एक खुलं पत्र देखील सर्व पक्षांना लिहिलेलं आहे की या कमानींचा जो पाऊस पडतो आपल्या शहरामध्ये आणि त्यांच्यामुळे जी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते त्याच्यासाठी आपण सगळ्या पक्षांनी एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या शहरामध्ये कुठेही कमानी उभारल्या नाही पाहिजे अशी विनंती मी सर्व पक्षाच्या लोकांना करणार आहे। कसं स्वरूप असणार आहे? मोठा असणार आहे। सेलिब्रिटी गुलाबी साडी फेम संजू राठोड हे जे खूप फेमस कलाकार आहेत हे देखील आपल्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह परफॉर्म करणार आहेत। त्याचबरोबर विनायक माळी अनेक सेलिब्रिटी आपल्याला सरप्राईज सेलिब्रिटी देखील इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। तरी डोंबिवलीतील सर्व नागरिकांना या सांस्कृतिक नगरीमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी विनंती करेल आणि त्याचबरोबर कृष्ण जन्मोत्सव देखील आपण मोठ्या प्रमाणात इथे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।